तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपलं रोजच्या प्रमाणे जे काम असतं ते आज पण आपण करणार आहे. जे गाईंना चारा पाणी करायचं असतं, आपण 2-3 दिवसांना ब्लॉग काढले नाही कारण आपल्याला काही काम नव्हतं आणि आपण घरीच होतो त्यामुळे. तर मित्रांनो, आज आपण काढतोय आणि आपल्याला आता गाईंना पाणी पाजायचं आहे. आणि आपण पाठीमागं आपण ज्या टायमाला गुजरातला गेलो त्या टाईमला पप्पानी कुट्टी काढली होती, म्हणजे भोत भरले होते. ते जे समोर दिसते ते भोत ते भरले होतात. आपल्याला जो छोटा भोत दिसतोय ते फोडायचा आहे गाईंना टाकण्यासाठी. आता आता आपण सगळ्यात पहिलं गाईंना पाणी पाजून घेणार आहे. मित्रांनो, मी आता गाईंना पाणी पाजून कुट्टी टाकून दिलेली आहेत आणि आपला आता नवीन बोत आहे त्यामुळे गाई पण चांगल्या खाते. मी डायरेक्ट 2-2 टोपले टाकलेले आता गाईंना, म्हणजे काय दिवसभर बघायचं काम नाही आता. आणि आपण हे स्प्रिंकलर बसवले. हे जे स्प्रिंकलर आहे हे आपलं जे आता ऊन पडते त्यामुळे त्याच्यातून पाणी उडतं एकदम बारीक फवारा. पण आता लाईट नसल्यामुळे चालणार नाही ते. आणि मित्रांनो, आपल्याला जायचं आहे पवनदाच्या दुकानामध्ये, त्याची एक रील शूट करायची आहे दुकानाची. तर आपण आज दुकानामध्ये जाऊया रील शूट करायला. दादाचे आणखीन दुकानावरच काम चालू आहे, आणखीन आवरले नाही दुकान. इकडं पाय ना. मित्रांनो, आपल्याला दादा आता त्याच्या गाडीमध्ये CNG भरायला पाठवलंय. आपण आता गाडी घेऊन जातोय डायरेक्ट पंपवर CNG भरण्यासाठी. आता आपण गाडीमध्ये आता थोड्या वेळात आपण पंपवर जाऊया आणि CNG भरून लगेच संपलेलं आहे ते बघा. काहीच राहिलं नाही, पेट्रोल गाडी सध्या. आता आपण जाऊया CNG भरायला. मित्रांनो, मी आलोय आता पंपवर CNG भरायला. पण एवढी मोठी गर्दी आहे ना का आपल्याला नंबर लागायला भरपूर टाईम लागेल, कारण इथं आणखीन 10 ते 15 गाड्या उभा आहे समोर. त्या पंपपर्यंत आपल्याला जायला भरपूर टाईम लागणार, अर्धा ते 1 तास लागणार आहे. आता पुढं भरपूर गाड्या उभा आहे, म्हणजे आमची इथं एवढं एकच पंप आहे CNGचा, त्यामुळे जादा गर्दी होती. आणि इथं भरपूर म्हणजे मेन हायवेला आहे त्यामुळे जास्त आणखीन जादा गर्दी होती हायवेमुळं. तर आता आपल्याला भरपूर टाईम लागणार, तोपर्यंत आपण गाडीतच बसूया. ऊन पण जादा पडलं आहे आज, थोडं भरपूर ऊन पडलेलं आहे आज, म्हणजे गाडीमध्ये AC चालू आहे तरी पण गरमत आहे. मित्रांनो, आता फक्त 3 गाड्या बाकी आहे आपल्या समोर आणि एकदम असं भयानक वारा आलेला आहे इथं. बघा, पूर्ण खकाना उडतोय, पूर्ण खकाना झालेला आहे, भरपूर वारा चालू आहे, वाट रोळायल्यासारखं झालं एकदम. आणि आता फक्त 3 गाड्या राहिल्या आपल्या समोर आणि लगेच आपण CNG भरूया. वारं तर भरपूर आलं आहे आणि आपल्या पाठीमागं पण 2 गाड्या आहे अजून. मित्रांनो, मी आता CNG भरून जातोय वापस घरी आणि आपण CNG भरलेला आहे. जास्त काही बसलेलं नाही, फक्त 600 रुपये CNG बसलेला आहे. आणि तरी पण एक गाडी रिकामी आहे, म्हणजे प्रेशर नसल्यामुळे फुल बसलेलं नाही आहे. आता जाऊ द्या, तरी आता काय करणार आहे प्रेशर नसल्यावर. आपण आता डायरेक्ट घरी जातोय आणि त्याची गाडी त्याला देऊन टाकू लगेच.